Praise the Lord. देवाला धन्यवाद. So wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात असणं किती छान आहे. Amen. Don't be a backbencher parents. पाठीमागे बसणारे पालक बनू नका. Don't be a backbencher parents. पाठीमागच्या खुर्च्यांवर बसणारे पालक बनू नका. Serve God in every season of life. देवाची सेवा आयुष्यातल्या प्रत्येक ऋतूत करा. पाठीमागे बसणारे पालक बनू नका. Amen. आमेन. We'll open our Bibles to Haggai chapter 1 verse 4. हगाईचा पहिला अध्याय आणि त्यातलं चौथं वचन आपण यावेळेला काढूया. Haggai chapter 1 verse 4. हगाईचा पहिला अध्याय आणि त्यातलं चौथं वचन. Is it a time for you yourselves to be living in your paneled houses while this house remains a ruin? हगाईचा पहिला अध्याय आणि चौथं वचन असं म्हणतं, अहो हे घर ओसाड असताना हा तुम्हाला तुमच्या तख्तपोशी असलेल्या घरात राहायचा समय आहे का? See, now this question from God आता देवाकडनं आलेला हा जो प्रश्न आहे, through the mouth of the prophet Haggai, हगाई संदेशाच्या मुखाद्वारे आलेला हा प्रश्न it speaks directly to many parents today. आज थेट अनेक पालकांशी बोलत आहे. Just as the Israelites were busy building their own homes जसं इस्रायली माणसं आपली स्वतःची घरं बांधण्यात व्यस्त झाली while neglecting God's houses, आणि देवाच्या घराकडे त्यांचं दुर्लक्ष झालं, many parents they focus entirely on their families. तसं अनेक पालक किंवा आईबाप असे आहेत की जे संपूर्णतः फक्त आपल्या परिवारावर, आपल्या फॅमिलीवर लक्ष केंद्रित करतात, Family responsibilities, की पारिवारिक जबाबदाऱ्या आहेत, and then they set aside God's work. आणि त्यामध्ये ते देवाचं कार्य कुठेतरी बाजूलाच ठेवून देतात. Now, raising children and caring for your home are important duties. आता मुलांना मोठं करणं आणि स्वतःच्या घराची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य तर आहेच आहे. But they should never replace your calling to serve God. कधीही या गोष्टींनी मात्र तुमची देवाची सेवा करायचं जे पाचारण आहे त्याची जागा घेता कामा नये. Because finally, कारण शेवटी all said and done, सगळं बोललं, सगळं केलं, सगळं झालं, what we do for God is very important. आपण देवासाठी करतो ते जास्त महत्वाचं आहे. संसार मांडा, प्रपंच करा, प्रपंचाचे गाडे ओढा, सगळं करा, पण अगदी शेवटी देवच महत्वाचा, त्याचं कार्य महत्वाचं. Parents often say, पालक किंवा आईबाप नेहमी म्हणतात, I am too busy right now, नाही आता मला वेळ नाही, मी फार कामात आहे, or I'll serve God later किंवा मी on. देवाची सेवा नंतर करीन, आता मला वेळ नाही. When my children become older, then I will start serving God. माझी मुलं मोठी झाल्यानंतर मी देवाची सेवा करीन. But this kind of mindset, पण अशा पद्धतीची ही जी मनोवृत्ती आहे ना, it keeps them from prioritizing God's kingdom, and over time it leaves God's work uncompleted. ती मनोवृत्ती या आईबापांना कुठेतरी होता होता देवाच्या कार्याला बाजूला ठेवायला लावते आणि फक्त या पारिवारिक गोष्टींमध्येच ते गुरफटलेले राहतात. And God's kingdom also is neglected. आणि देवाच्या राज्याकडेही त्यामुळे दुर्लक्ष होतं. The truth is, सत्य हे आहे, parenting is a temporary role. पालकत्व मुलांचं संगोपन करून, जन्माला घातलेल्या मुलांचं संगोपन करून त्यांना मोठं करणं एक तात्पुरतं काम आहे. A time will come एक वेळ येईल when children will grow up, ती तुमची लहान मुलं मोठी होतील becoming independent, आणि स्वतंत्र होतील and no longer need constant care. आणि त्यांना सातत्याने तुमच्या काळजीची गरज पडणार नाही. दे विल बी फाईन ऑन देअर ओन. Because as long as they are small, कारण जोर ते लहान आहेत they need you. त्यांना तुमची गरज आहे. Once they become teens, एकदा ते टीनेज मध्ये आले, 13च्या पुढे गेले, they don't need you किंवा त्यांना तुमची गरज तेवढी पडत as नाही much as they needed you when they were small. जेवढी गरज त्या मुलांना लहान असताना तुमची पडायची तेवढी आता पडत नाही. And so they change, but we as parents don't change. मग मुलं बदलतात, पण आई बाप या नात्याने आपण नाही बदलत. We are after them, आपण आजही त्यांच्या मागेच लागलेले असतो and they feel that we are a hindrance to them now. आणि मग त्या मुलांना वाटायला लागतं की आईबाप म्हणजे एक अडचण आणि डोक्याचा थापच आहे. Are you getting me? असं मुलांना वाटायला लागतं वयात आलेल्या की आईबाप म्हणजे एक अडचण आणि डोक्याचा ताप आहे. If you have not been serving God alongside raising your family, आणि तुम्ही जर तुमचा परिवार आणि मुलांचं संगोपन करता करता जर देवाची सेवा करत नसाल, you may find yourself feeling empty and purposeless. कुठेतरी तुम्हाला रिकामं आणि संकल्पहीन होता होता वाटायला लागेल. Because कारण a time comes वेळ येते when you have no work in hand. हातात काही काम राहत नाही.
Because your children have learned to do everything independently. का आता मुलं मोठी झाली आणि मुलं सगळं स्वतंत्रपणे करतात, त्यांना आईबाप लागत नाहीत. When they were small, मुलं लहान असताना you always felt it would have been better if you had 4 hands. नेहमी आपल्याला असं वाटायचं की आपले 4 हात असते तर बरं झालं असतं, किती काम आहे. But now, आता even having 2 hands, there is no work. 2 हाताला सुद्धा काम नाहीये, कारण की मुलं मोठी झाली आणि आपापलं बघून घेत आहेत. And when that day comes, आणि तो दिवस जेव्हा आपल्या आयुष्यात येतो, you don't know what to do. मग कळत नाही ना काय करायचं, कारण काही कामच नाही करायला आता. Because you have never started any work for God. कारण तुम्ही देवासाठी काही काम सुरूच केलं नाही. And so you don't know where to start. आणि मग समजत नाही की त्या वेळेत त्या वयाला आता देवाचं काम कुठून सुरू करायचं. So God's work is not something we must postpone. तर बघा, देवाचं काम असं नाहीये की ज्याला आपण टाळमटाळ करून पुढे ढकलावं. Even before you are married, you need to start working for God. तुमचं लग्नही होण्या अगोदर पासून तुम्ही देवाची कामं सुरू करा. Even after getting married, you need to continue working for आणि God. लग्न केल्यानंतर सुद्धा देवाचं काम करत राहा. Even after having your first child, you need to continue working for God. पहिलं मूल झाल्यानंतर सुद्धा देवाचं काम करत राहा. Even after having your 10th child, you need to continue working for God. आणि समजा तुम्हाला 10 मुलं झाली तर ती 10 मुलं झाल्यानंतर सुद्धा देवाचं काम करतच राहा. Because God's grace will be supplied to you. कारण देवाची कृपा तुम्हाला पुरवली जाईल. कारण एके दिवशी पिल्लू मोठं होऊन उडणार आहे आणि घरटं रिकामं पडणार आहे. As long as they don't have wings, जोवर त्यांना पंख नाहीत, they are under your wings. ते तुमच्या पंखांखाली आहेत. Once they get wings, एकदा का तुमच्या मुलांना पंख आले your wings are an interference. की तुझे पंख त्यांना अडचण वाटते की माबाप एक अडचण आहे. सत्य बोलतोय मी. So while you care for your children, तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांची काळजी घेत असताना you should also make time to serve God. मी काय म्हणतो, साइड बाय साइड देवाची सेवा चालू ठेवा. पोरं बाळ झाली म्हणून देवाचं काम सोडू नका, शेवटी तेच करायला लागणार आहे. Parents who balance their family responsibilities आणि जे आईबाप आपल्या पारिवारिक जबाबदाऱ्यांना असं संतुलित करतात, with God's work, देवाचं काम आणि परिवार हे संतुलित करतात, they find purpose that lasts far beyond the season of parenting. त्यांना मग ते संकल्प सापडून जातात की अगदी आता मी माझी मुलं मोठी केली आणि ती जबाबदारी तर पार पडली, पण त्याच्यानंतर सुद्धा मी देवाचं काम सुरूच ठेवलेलं होतं, त्यामुळे तो संकल्प माझ्या जीवनात अजूनही आहे. I have seen मी पाहिलंय people who balance it out correctly, जी माणसं हे दोन्ही नीट संतुलित ठेवतात, they stay young, ते तरुण राहतात they live long, आणि दीर्घायुष्य they are joyful, आणि आनंदी they are राहतात. strong, ते बलवान they are राहतात powerful, आणि सामर्थ्यवान and they have long life. आणि त्यांना दीर्घायुष्य मिळतं. जे आई बाप या गोष्टी संतुलित रीतीने करतात ना, त्यांना या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. They always remain active आणि नेहमी ते आई बाप कार्यशील असतात, because they are building something that is eternal. कारण ते काहीतरी अनंत काळचं आता मोठं करतायत, बांधतायत. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? So if you want to stay young even after 10 children, तर तुम्हाला 10 मुलं झाल्यानंतर सुद्धा जर जवानच दिसायचं असेल, serve असं एक God. तर देवाची सेवा काय. माणसांचं एक असतं की मला म्हातारं नाही Serve दिसत. God. देवाची सेवा करा. serve God. देवाची सेवा करा, सेवा करा, सेवा करा. You know, the parents who are only concentrating on their family, आणि जे आई बाप ना नुसतं आपल्या फॅमिलीवरती लक्ष केंद्रित करून राहतात, once the children grow up, एकदा मग त्यांची मुलं मोठी झाली, you see the parents grumbling मग तुम्ही पाहता की ते आई बाप कुरकुर करतात, because they have no work to do. कारण त्यांना करायला काही काम नाही. आता They were very busy. फार व्यस्त होते ते एकेकाळी. Now they are busy gossiping. ती मुलं मोठी करताना व्यस्त होते. आता मग ती मुलं मोठी झाली, मग हे लोक चांभार चौकशा करण्यात व्यस्त आहेत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 31, यशाचा 40वा अध्याय आणि त्यातलं 31व वचन, but those who hope in the Lord will renew their strength. यशा 40वा They will अध्याय. soar on wings like eagles. They will run and not grow weary. They will walk and not be faint. यशा 40:31 मध्ये लिहिलंय, परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील, ते गरुडासारखे पंखांनी वर जातील, ते धावतील तरी दमणार नाहीत आणि चालतील तरी थकणार नाही. It is not speaking to teenagers. हे टीनेजर्स साठी किंवा वयात येणाऱ्या It मुलामुलींसाठी is not लिहिलेलं नाही. speaking to bachelors or spinsters alone, हे ब्रह्मचारी आणि कुमारिकांसाठी लिहिलेलं नाही. but even to parents who have 10 children. तर ज्या आई बापांना 10 मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वचन लिहिलेलं आहे. Even you will get strength. तुला सुद्धा शक्ती मिळेल.
You will take off with wings. आणि तू सुद्धा गरुडाच्या पंखांसारखी झेप घेशील. Amen. आमेन. Neglecting God's work doesn't just affect you. देवाच्या कामाकडे दुर्लक्ष करून फक्त तुझ्यावर परिणाम होणार आहे एवढं नाही, It also affects your children. तुझ्या मुलाबाळांवरती सुद्धा परिणाम होईल. When they see you prioritizing only family or worldly things, जेव्हा तुझ्या मुलाबाळांना असं दिसेल की माझे आई बाप तर फक्त फॅमिली आणि जगिक गोष्टींनाच प्राधान्य देतात, they may grow up thinking that God's work is optional. मग तुमची मुलं सुद्धा असा विचार करतच मोठी होणार की ठीक आहे ना, देवाचं काम केलं नाही तरी चालतंय, तो एक पर्याय आहे, म्हणजे करायचं तर करा, नाही तर नका करू. But पण when they see you faithfully serving God, जेव्हा तुमची मुलं बघतील की नाही नाही माझे आई बाप विश्वासूपणे देवाची सेवा कायम करतात, they learn that life is more about God than only personal life. मग ती मुलं शिकून घेतात की आयुष्य देवाविषयीचं जास्त आहे, फक्त गोष्टींविषयीचं नाही. It's about glorifying God. देवाला गौरव देण्याविषयीचं जीवन जास्त आहे, It's about being a part of His kingdom. की देवाच्या राज्याचा एक भाग बनणं, देवाचं काम करणं, हे आयुष्य आहे. Amen. Amen. So parents, don't let God's house remain in ruins तर आई बापांनी जबाबदारी घ्या देवाच्या घराची आणि देवाचं घर ओसाड पडू देऊ नका. while you just focus on your own home. तुम्ही आई बाप आपल्या घराकडे लक्ष देत असताना देवाच्या घराकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. This is what Haggai is telling the people. असं हगाई लोकांना सांगत आहे. Serve God in every season of your life. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक ऋतूमध्ये देवाची सेवा कर. In every stage of your life, serve God. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देवाची सेवा कर. When you are newly married, जेव्हा तुमचं नवीनच लग्न झालेलं असतं serve God. तेव्हाही देवाची सेवा करा. When your children are small, समजा तुमची मुलं लहान आहेत serve God. तेव्हाही देवाची सेवा When they करा. are older, आता तुमची मुलं मोठी झाली serve God. तेव्हाही देवाची सेवा करा. When your grandparents, आता तुम्ही आजी आजोबा झाला serve God. तेव्हाही देवाची सेवा करा. सेवा करा, सेवा करा, सेवा करा. By doing so, असं करून you honor God तुम्ही देवाचा मान करताय and you बेटा. leave a legacy of faith for your children. आणि मुलांसाठी एक बहारदार वतन सोडून जाताय. And then you ensure that your life remains full of purpose, full of joy, full of peace. आणि मग तुम्हाला खात्री असते की माझं आयुष्य संकल्पाने भरलेलं आहे, माझं आयुष्य शांतीनं, आनंदानं, खुशीनं भरलेलं आहे. Let your life not be in vain. तुमचं आयुष्य असं वाया नका जाऊ. Like Jesus said जसं येशू म्हणाले in Matthew 6:33, मत्तई 6 अध्याय 33 वचन, seek first the kingdom of God and His righteousness, प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील नीतिमानपणा शोधा. and all these things will be added to you. बाकी जगातल्या गोष्टींचं काय हो, त्या सगळ्या गोष्टींची भर तुमच्या आयुष्यात पडेल असं तो म्हणतोय. When you take care of God's kingdom, जेव्हा तुम्ही देवाचं राज्य सांभाळ ना, God will take care of your children देव also. तुझ्या मुलाबाळांना पण सांभाळेल. He will take care of your family. देव तुझ्या परिवाराला पण He सांभाळेल. will take care of your needs. देव तुझ्या गरजाही सांभाळेल. He will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. ते धरताना हे सोडायचं नाही, Because if you leave this, कारण हे जर तुम्ही सोडलं in that struggles, God cannot help you. मग त्या संघर्षात देव तुम्हाला मदत करणार नाही. Are you getting me? वो भले पकड़े रखो पर ये भी कभी छोड़ना मत. Parenting, yes, is one of the most important jobs God has entrusted to us. आणि अर्थातच पालकत्व एक अतिशय महत्त्वाचं काम आहे जे देवाने प्रत्येक पालकाच्या हातात दिलंय, आई बापाच्या हातात दिलंय. But it's not an excuse to sit on the sidelines of God's पण work. आता आई बाप झालो, मुलं बाळ झाली म्हणून काय आता कारण लावून साईडला बसून राहायचं, काही देवाचं काम नाही करायचं असं नसतं. Too often, बऱ्याच वेळेला parents fall into the trap of thinking, आई बाप मात्र त्या एका ट्रॅप मध्ये पडतात असा विचार करून I will serve God later. की नंतर करू आता देवाची सेवा, आपण बिझी आपल्या फॅमिली लाईफ मध्ये. When our children grow up, आपली मुलं मोठी झाली की मग करू देव when देव. I have more time, मग जरा जास्त वेळ पडेल, सवड पडेल तेव्हा करू. when life is less busy. आणि आयुष्य तेव्हा आपलं जास्त व्यस्त नसेल तेव्हा करू सेवा. But that time, पण त्यावेळेला you will be too old to serve God. तुम्ही फार म्हातारे झालेले असाल ना देवाची सेवा करायला, असं नाही का वाटत? वाटायला पाहिजे. Remember the Lord in the days of your youth. तुझ्याही तारुण्यातच तू देवाला स्मर की. Remember the Creator in the days of your youth. निर्माणकर्त्याला तूही तुझ्या तारुण्यातच स्मर. In old age, why you will come to church only to get prayed for your headache and for your pain, for your leg pain, for your knee pain? म्हातार वेळात तुम्ही चर्चला काय येणार आहात? जास्तीत जास्त याच कारणाने की गुडघे दुखतात, पाय दुखतात, डोकं दुखतंय, ते दुखतंय, प्रार्थना करून घ्यायची.
When can we serve God? मग देवाची सेवा कधी कशी करणार, कुठे करणार? So this mindset keeps many parents as backbenchers. तर ही मनोवृत्ती अनेक आई बापांना ना पाठीमागे कुठेतरी बसवून ठेवते की माझी मुलं बाळ मोठी होऊ देत, मग मी बघतो, मग मी करतो. Say, backbenchers in the church, आणि चर्च मध्ये सुद्धा कुठेतरी बॅक बेंच वरती त्यांना बसवून टाकतात watching from far. आणि लांबूनच ते बघतात, Instead of stepping up forward पुढे येत नाहीत कधी and be actively involved in the work of आणि God. जबाबदारी घेत नाहीत देवाच्या कामाची, कुठलीच देवाच्या कार्यामध्ये कधी व्यस्त होत नाहीत. Sometimes I've seen if the sons have grown up and the sons are married, the parents take the back seat. कधी कधी मी पाहतो त्यांची मुलं मोठी झाली, समजा मुलगा आहे, तो मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्न झालं की आई बाप कुठेतरी मागच्या खुर्चीवर बसतात And they will take the grandchild in their lap and sit down. आणि नातवाला मांडीवर बसवून मग बसतात. Your children will take care of your children. तुमच्या मुलांना झालेल्या मुलांना तुमची मुलं सांभाळतील. You take care of God's kingdom. तू देवाच्या राज्याला सांभाळ. Amen. आमेन. The truth is, सत्य असं आहे, serving God is not reserved for a specific season of life. देवाची सेवा करणं आयुष्याच्या केवळ एका विशिष्ट ऋतूमध्येच करायची असते ती सेवा, असं नाही की तारुण्यातच करायची असते, मिडल लाईफ मध्येच करायची असते, असं काही नाहीये. Bible never said after you reach the age of 50 have a wedding anniversary celebration and then start working for me. बायबल कधीच असं म्हणत नाही कुठे की तुझं वय 50 झालं, 50 नंतर मग तुझ्या लग्नाचा वाढदिवस साजरा कर आणि मग माझी सेवा करायला बाहेर पड, असं बायबल मध्ये कुठे It's a lifelong calling. हे आयुष्यभराचं पाचारण आहे It राजा. starts the day you are born again ज्या दिवशी तुझा नवीन जन्म होतो त्या दिवसापासून हे सुरू होतं आणि मरेपर्यंत सुरू and it ठेवायचं. ends when you die. श्वास बंद झाला की ते बंद होईल, तोवर बंद होऊ द्यायचं नाही. And every stage of parenting, आणि पालकत्वाच्या प्रत्येक टप्प्याला it's an opportunity to honor God. एक संधी मिळते रे देवाला मान द्यायची. It's an opportunity to honor God. एक संधी मिळते देवाला मान द्यायची. देवाला When parents serve God जेव्हा आई बाप देवाची सेवा करतात along with their family, आपल्या परिवारासकट, they not only grow in their faith, ते फक्त आपल्या विश्वासात वाढतात असंच नाही, but they also set a very powerful example for their own children. पण एक सामर्थ्यवान उदाहरण आपल्या स्वतःच्या मुलांसाठी सुद्धा घालून देतात की आम्ही करतोय तसं आम्ही मेल्यानंतर पण तुम्ही करत राहा. As Joshua said, योशुआ म्हणाला, as for me and my house, we will serve the Lord. माझं आणि माझ्या घराण्याचं विचारलं तर आम्ही देवाची सेवा करणार आहोत असं योशुआ बोलला. I will serve God. I will include my family also to serve God. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार, मी तर करणार, मी माझ्या फॅमिलीला पण आत खेचणार, मैं कर रहा हूं, आप भी मेरे साथ करना है. Amen. Amen. First thing, पहिली गोष्ट, serve God in every season of your life. देवाची सेवा आयुष्याच्या प्रत्येक ऋतूमध्ये करा. Serving God is not something to be delayed or reserved for later part of your life. आणि देवाची सेवा म्हणजे कधीतरी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला जाऊन करूया वगैरे असं नाहीये. It's a calling that spans every stage of your life. देवाच्या सेवेचं पाचारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण पार पाडलं पाहिजे. जवानी म्हणा, मध्यम वय म्हणा, म्हातार वय म्हणा. Whether you are single, newly married, raising young children, or even when you become मग grandparents. तुम्ही एकटे असा, नुकतंच लग्न झालेलं असू दे, नाहीतर नुकतीच मुलं झालेली असू दे, तुम्ही आजी आजोबा बना, काही असो, देवाची सेवा चालू पाहिजे. Many parents pour out their entire life and energy and everything in raising up their children. पण अनेक आईबाप काय करतात, आपल्या मुलाबाळांना मोठं करण्यामध्ये आपल्या आयुष्याची अशी आहुती आणि बलिदान देतात That they don't have time for God. की आता देवासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. And while raising a family, आणि परिवार किंवा फॅमिली वाढवत असताना it is important though, ते महत्वाचंच आहे. फॅमिली it is a God-given responsibility. देवाने दिलेलीच ती जबाबदारी आहे की आपल्याला फॅमिली बनवायची, ती फॅमिली आपण सांभाळायची. But keep one thing in mind. पण एक गोष्ट तेही करताना मनात ठेवा, It is temporary. ते तात्पुरतं आहे. Raising up your children is temporary. तुमच्या मुलांना तुम्ही मोठं करणं तात्पुरतं आहे. Serving God is permanent. देवाची सेवा कायमची आहे. काल जसं पास्टर म्हणाले, थोडे आध्यात्मिक इसहाक जन्माला घालायला पाहिजे. नैसर्गिक पोरं टोरं तर होणारच आहे, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, पण आध्यात्मिक इसहाक जन्माला घातले पाहिजेत. Amen. आमेन. A time comes वेळ येते, when children grow up, मुलं मोठी होतात, become independent, स्वतंत्र होतात and move forward with their own lives. आणि स्वतःच्या आयुष्यात पुढे निघून जातात. Their circle becomes a different circle. त्यांचं सर्कल, त्यांचं वर्तुळ वेगळं बनतं. When they were small, लहान असताना they were in your circle. ती मुलं तुमच्या वर्तुळात होती. You draw a round circle with a chalk. तुम्ही खडूनी समजा वर्तुळ काढलं गोल,
you stand there in it, तर तुम्ही त्यामध्ये उभे आहात the children will jump in it. आणि मुलंही त्यात उडी मारतात. Wherever you go, they are there. जिथे जातात तिथे ती मुलं पण असतात. Once they become teens, मग ती मुलं टीनेजर झाली they 13 come out of your circle की तुमच्या वर्तुळातनं बाहेर निघतात and they draw their own circle. आणि स्वतःचं वर्तुळ नवीन करतात. And in that circle, त्या वर्तुळात the closest are their friends. सगळ्यात जवळ नंबर 1 ला त्यांचे मित्र. And then you have to jump from your circle to meet them. And for that you have to go in their circle. आणि मग तुम्हाला तुमच्या वर्तुळातनं उडी मारून त्यांच्या वर्तुळात जाऊन त्यांना भेटावं लागतं. Provided they allow you. आणि तेही परवानगी दिली तर. कॅन आय सी यू? यस ममा, वेलकम. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? And so your nest becomes empty आणि मग तुमचं घरटं झालं रिकामं. because you have no work for God. का आता तुमच्याकडे देवाचं कामही नाही. मुलं झाली तेव्हा काम तुम्ही काही सोडून दिलं देवाचं सगळं. But if you are busy for God, पण तुम्ही देवाचं काम साइड बाय साइड करत राहिला असता. you have time to tell your children also, today I am busy, beta, I cannot meet you, I have got some work for तर God. मुलांना पण तुम्ही सांगू शकला असता की आज मला वेळ नाहीये, आज मला देवाचं काम करायला बाहेर जायचंय. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? When children are young, मुलं जेव्हा लहान असतात ना, they need constant care and attention. मुलांना सारखं आपलं लक्ष लागतं. And parents find themselves juggling 1,000 works. आणि आई बापाला सुद्धा मग खूप सारी कामं असतात ती लहान मुलं मोठी करताना. Helping with their homework, त्यांचा होमवर्क असतो, with their dressing, त्यांचा युनिफॉर्म म्हणा, त्यांची preparing शाळा, meals. त्यांच्यासाठी स्वयंपाक, सकाळी उठून डब्बे, मग पहिली शाळा, शाळेनंतरची ट्युशन नावाची अजून एक शाळा, comforting them मग त्यांना in their सांत्वन, tears दिलासा, त्यांना काय रडू बिडू आलं तर त्यांना सांत्वन, and guiding them मग त्यांना मार्गदर्शन. whenever they meet new challenges. जेव्हा केव्हा त्या लहान मुलांना काही नवीन आव्हान येतं. Every morning you go to school to leave them, हो ना, एक पेरेंट टीचर मीटिंग नावाचा प्रकार असतो. मग जायचं सकाळी भेटायला, and then in the afternoon wait for your child to step out of that gate. मग दुपारी गेटच्या बाहेर वाट बघायची की आता बघ घंटा वाजेल आणि पोर बाहेर येईल. And the first few days there are only tears. पहिले काही दिवस मुलं नुसती रडत रडत बाहेर येतात. शाळा After they नको. become teens, मग टीनेजरला आली ना मुलं, they say, "Mummy, don't come at the school." त्यांना लाजा वाटतात आई बापाच्या आणि म्हणतात, डॅडा मम्मा शाळेत येऊ नका. What my friends are saying. माझे मित्र मैत्रिणी काय You are म्हणतील? still small. तुम्ही अजून लहान आहे का? Say. आई बाप येतात गेटवर. But then they say, "I have no work." मग आई वडील म्हणतात, अरे मला काही काम नाहीये. दुपारी मी फक्त 1 तास झोपत होते, आता काय करायचं, कामच हो नाहीये, ना, आम्ही तुला येते भेटायला आम्ही आलो. येते See, ना. if you have work of पण God, मी काय म्हणतो, अशा वेळेला देवाचं काम जर आपल्याकडे असेल you will say, तर तुम्ही काय म्हणाल? "Praise God. देवाला धन्यवाद, My children are grown up. माझी मुलं मोठी Now I झाली. can involve more in God's आता मी work." अजून देवाच्या कामामध्ये लक्ष घालीन. प्रार्थना करा, पोरं पटापटा पटापटा मोठी व्हावीत. It's time for parents to become so absorbed आई वडिलांनी इतकं भिजून गेलं पाहिजे in ना. these daily responsibilities असं ते भिजूनच आता म्हणजे रोजच्या सगळ्या या कर्तव्यांमध्ये that they have no time much also for their children and the children don't mind. असं होतं. मग आई बाप त्यात सुद्धा एवढं म्हणजे भिजून जातात की मुलांसाठी मग त्यांना वेळ देता येणार नाही. ती मुलं मोठी झाल्यानंतर मुलांना ते एवढं लागून पण येणार नाही. Amen. कारण ती मोठी आहे, दे आर ऑन देअर ओन. Because what happens when the children grow up? कारण मुलं मोठी झाल्यावर काय होतं, As they reach their teenage जसं years ते टीनेजरला आले 13 ते 19 त्याला टीनेज म्हणतात, त्यात आली ना मुलं and their adulthood, आणि मग अडल्ट झाली, पौगंडावस्थेत आली, children naturally seek their own independence. की मुलांना आणि मुलींना त्यांची स्वतःची स्वतंत्रता हवीच असते. They start making their own decisions. स्वतःचे निर्णय घ्यायला लागतात. मग They manage their own lives. स्वतःचं आयुष्य स्वतः सांभाळतात. Just imagine you have no work, so मग कल्पना करा. they are 17 years old, you are still dressing them up. तुम्हाला काही काम नाही, ती झाली 17 वर्षाची, तुम्ही अजून त्यांना कपडे घालायला मागताय. They are fed up of you. ते कंटाळतात मग तुम्हाला. तू नको सांगू मला काय घालायचं. And so often they move out for work. मग बऱ्याच वेळेला ते कामानिमित्तानं बाहेर जातात, They go to college, कॉलेजला जातात say, ना. and then they find their friends, मग मित्र मैत्रिणी then they सापडतात, find their life partners, मग जीवन साथीदार they सापडतात, get settled, मग स्थिर स्थावर होतात and your nest is empty आणि तुझं घरटं होतं रिकामं. because you have no work for God. काम नाही आता काही तुझ्या हातात, कारण You never तू started. देवाचं काम Who will सुरूच give you केलं work नाही. now? आता कोण तुला काम देईल देवाचं. And so they die early. मग लवकर मरण पावतात They say, "I am old now." आणि म्हणतात नाही आता वय झालं. They consider themselves old
स्वतःला as they see their children grow up. आणि जसं ते आपल्या मुलांना मोठं होताना बघतात ना 18, 20, 25 ह्या आई बापाला असं वाटतं मी म्हातारा झालो. Who said? कोण म्हणालं? Even if your children are 50 years old, don't consider yourself to be तुझी old. मुलं 50 वर्षाची झाली तरी स्वतःला म्हातारं मानायचं नाही. Live for God. अरे देवासाठी जगा, Serve God. देवाची सेवा करा. The role of parents changes. आई वडिलांची भूमिका बदलते ना मुलं जशी मोठी होतात. And the daily task that once filled their time आणि एकेकाळी रोजची जी काही त्यांची दिनचर्या होती ती आता नसते, are no longer needed. तशी नसते. म्हणजे मुलं लहान असताना जे काही ते दररोज करायचे ते मुलं मोठी झाल्यानंतर करावं लागत नाही. And so for parents who have found their identity solely in raising their children, आणि जे आई वडील किंवा आई बाप फक्त मुलं मोठं करण्यामध्येच आपली भूमिका शोधून घेतात, this transition is very difficult. हे रूपांतर त्यांना अवघड जातं. जेव्हा मुलं मोठी होऊन आपली स्वतंत्र होतात ना मग त्यांना अवघड जातं ते आई बापाला. And so they may feel a deep sense of loss and emptiness, आणि मग त्या आई बापाला असं वाटू लागतं की अरे आपण तर हरवलोच बाबा, आपण तर रिकामेच पडलो बाबा. or even enter into depression. किंवा ते आई बाप नैराश्यात सुद्धा जाऊ शकतात की आम्ही तर एकटेच झालो आता म्हणजे काय आम्ही रिकामेच झालो So आता. without the constant demands of parenting, आणि मग पालकत्वाची कर्तव्य फारशी नसतात आता त्यांच्याकडे, कारण मुलं मोठी झाली. they struggle to find purpose. आणि मग ते संघर्ष करतात की आता काय करायचं, आता काहीतरी संकल्प आयुष्याला पाहिजे ना. And so some people become over involved in their adult children आणि काही आई बाप आपल्या मोठ्या झालेल्या मुलांमध्ये एवढं गुंततात that causes tensions and conflict त्याच्यामुळे मग टेन्शन येतं, त्याच्यामुळेही भांडणं होतात. because they are trying on to hold something that has changed. कारण की ते काहीतरी असं धरून ठेवायला मागतात जे ऍक्च्युअली बदललंय. आता Everything has changed. आता सगळं बदललेलं आहे. However, parents who have a balanced life, आणि तरी ज्या आई बापाचं जीवन संतुलित आहे ना, who have balanced their family responsibilities ज्यांनी पारिवारिक जबाबदाऱ्या संतुलित केल्या आहेत, alongside with serving God, देवाची सेवा पण आम्ही तर सुरू ठेवली, पोरडोरही मोठी केली, do not face this crisis. त्यांना अशा पद्धतीच्या संघर्षांना तोंड द्यावं लागत नाही. कारण की त्यांनी सुरुवातीपासूनच देवाचं काम सुरूच ठेवलं होतं. They have built their lives not only around their children, आणि त्यांनी आपलं आयुष्य फक्त आपल्या मुलांसभोवताली नाही बांधलं, but also around their relationship with God and His work. पण देवाशी नातं आणि देवाच्या कार्याशी नातं त्यात सुद्धा ते राहिले. And these parents continue to serve आणि असे आई बाप देवाची सेवा करत राहतात and teach others आणि इतरांना पण and शिकवत mentor राहतात. others इतरांचे गुरु and बनतात, minister to others, इतरांची सेवा करतात and they find purpose in God's आणि kingdom देवाच्या राज्यात त्यांना त्यांचे संकल्प सापडतात that goes beyond their role as home parents. जे त्यांची जी भूमिका असते घरचे आई बाप त्याच्याही पलीकडे जातं. Amen. Amen. Otherwise, parents are feeling lost and empty today. नाही तर मग अलीकडे आई बापांना हरवल्यासारखं आणि रिकामं वाटतं मुलं मोठी झाल्यावर. Otherwise, they get overly involved in their adult children नाही तर मग वयात आलेल्या मुलांमध्ये जास्तच गुंतणार and becoming a burden instead of becoming a blessing to आणि them. ओझं बनणार, आशीर्वाद तर नाही बनणार. कारण त्या मुलांना आपण काळजीनं गेलो तरी असं वाटतं की दिस इज इंटरफिअरन्स. That's why it's very crucial to serve God from the very beginning. आणि मग सुरुवातीपासूनच देवाची सेवा करत राहणं इज मस्ट. If you have not started, start from today. तुम्ही लोकांनी सुरू केलं नसेल तर आजपासून देवाची सेवा सुरू करा. Don't काहीतरी think का. so your children will never become teens. आणि असं It नका is विचार mad करू. thinking. असा विचार करू नका की माझी मुलं लहानच राहणार आहेत, ती कधी मोठी होणारच नाही. No. असं कसं, सगळ्यांची मुलं मोठी होतात. If your children become teens, be sure they would like to live independently. तुझी मुलं टीनेज मध्ये आली की खात्री बाळगून घे की तुझ्या मुलांना स्वतंत्र राहायची प्रबळ इच्छा येणार आहे. So when you prioritize God's kingdom alongside your family responsibilities, होता पारिवारिक जबाबदारी सोबत जर तुम्ही देवाच्या कार्याला पण तेवढंच महत्त्व दिलं, you build a foundation that will last long even after your parenting role has changed. तर मग एक पाया तुम्ही इतका स्ट्रॉंग घालून टाकाल की जो तुम्हाला उपयोगी पडेल आणि पालक म्हणून तुमची जी भूमिका आहे ती संपल्यानंतर सुद्धा तुम्ही देवाचं काम करत राहाल, व्यस्त राहाल. Second, 2, serve God when you are single. एकटे असताना पण देवाची सेवा करत राहा. Your single years are the perfect time to build a strong foundation in your faith and services to God. तुम्ही एकटे असताना देवाची जी काही सेवा करताना तोही तुमचा एक भक्कम पायाच बनणार आहे पुढे जाऊन. Without the responsibilities of marriage or children, लग्नाची मुलाबाळांची जबाबदारी तुमच्यावर नाही आहे. you have time to focus on prayerfully and reading of the word and serving in the ministry. अजून तुम्ही एकटे आहात, मग तुमच्याकडे वेळ असतो सेवा करायला, देवाच्या शब्दावर देवाकडे मनन द्यायला, मनन करायला.
If bachelors and spinsters are not serving God, ब्रह्मचारी मुलं आणि कुमारिका कन्या जर देवाची सेवा करत नसतील you are too busy. तर तुम्ही उगीच खूप बिझी आणि व्यस्तात, माहित नाही कशात. I don't know after marriage then what will मग happen. लग्नानंतर तुम्ही काय कराल माहित. लग्न न झालेली मुलं आणि मुली जर देवाच्या सेवेत कुठं काही भागच घेत नाहीयेत तर त्या आणि कुठेतरी बिझी आहेत. कशात आहेत देवच जाणे. See, if you are too busy to serve God in your spinster and bachelor time life, then after marriage, be sure you will never serve God. तुम्ही मुलं मुली लग्न झालेले नसताना एकटे असताना सुद्धा जर देवाच्या सेवेत काही भाग घेत नाहीये तर तुमची लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर तुम्ही कायच देवाची सेवा You will करणार. never serve God because you will never find time. नाहीच करणार, कारण तुम्हाला एकटे असताना वेळ नाही मिळाला तर आता दुखटे आणि 4 आणि 8 झाल्यावर काय मिळणार आहे. 1 Corinthians 7:32 to 34. 1 Corinthians 7:32 ते 34. Paul says, पॉल बोलला, an unmarried man is concerned about the Lord's affairs, how he can please the Lord. 1 Corinthians 7:32 ते 34. आय विल ओपन अँड रीड इट. तिथे पॉल म्हणतो, तर तुम्ही 1 Corinthians 7:32 तर तुम्ही निश्चिंत असावे असे मी इच्छितो. जो अविवाहित तो आपण प्रभूला कसे संतोष व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीची चिंता करतो. See that. बघा, जो अविवाहित आहे If he is not married, he is thinking only about God. He should be thinking about God. त्याचं जर लग्न झालेलं नाहीये तर त्याने देवाचा विचार करत राहिलं पाहिजे. तो देवाचे विचार करायला पाहिजे. So use this season to grow spiritually. तर तुम्ही जे काय एकटे आहात, अजून लग्न झालेलं नाहीये, तो जो काही तुमचा काळ आहे तो आध्यात्मिक रीतीनं प्रभूत वाढायला वापरा. Volunteer in the church. चर्च मध्ये व्हॉलंटरी कामं करा. काहीतरी Develop skills that will help you serve God throughout your life. अशा काहीतरी कला स्वतःमध्ये तुम्ही निपुण करा की ज्या कला तुम्हाला आयुष्यभर देवाच्या सेवेत उपयोगी पडतील. And when you are faithful in this stage, आणि या टप्प्यात जेव्हा तुम्ही एकटे आहात You are तेव्हा जेव्हा तुम्ही एकटे आहात तेव्हा जर तुम्ही विश्वासू राहिलात you are preparing yourself for the challenges and the blessings of the next. तर पुढे जाऊन जी आव्हानं येणार आहेत आणि पुढे जाऊन जे आशीर्वाद येणार आहेत त्या दोन्हीला तुम्ही तयार राहाल. Amen. आव्हानांना पण आणि आशीर्वादांना पण हम तयार है. Praise God. देवाला धन्यवाद. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. Third point. 3. Serve God when you are married. लग्न झाल्यावर सुद्धा देवाची सेवा करा. Marriage is not just about building a home, लग्न करणं म्हणजे घर बांधणं एवढंच नाही, but it is also about building God's kingdom. पण देवाचं राज्यही बांधायचं आहे त्यात. Like Aquila and Priscilla. अक्विला आणि प्रिसिला सारखं. They both were married couples. त्या दोघांचं लग्न झालं होतं. And Bible says in Acts 18:26, प्रेषित 18वा अध्याय आणि त्यातल्या 26व्या वचनात बायबल म्हणतं, together as a couple they were serving God. एकत्र जोडपं या नात्याने त्यांनी देवाची सेवा केली. As a couple, as a team, they were serving God. एक प्रिसिला आणि अक्विला जोडपं या नात्याने त्यांनी देवाची सेवा केली. They were opening their homes for the ministry, ते सेवेसाठी आपलं घर उघडायला लागले, teaching others. इतरांना शिकवायला लागले. They even taught Apollos, अपोलोला पण त्यांनी शिकवलं, supporting the church, चर्चला आधार दिला, serving God together. देवाची सेवा एकत्र केली. नवरा बायको When you मिळून. serve God together, जेव्हा तुम्ही नवरा बायको मिळून देवाची सेवा कराल it also strengthens your relationship with one त्यामध्ये तुमचं another. नातं सुद्धा एकमेकांशी अजून दृढ होतं And it deepens your faith also. आणि देवाचा विश्वास पण दोघांचा तेवढाच वाढतो And you get double blessings. आणि दुप्पट आशीर्वाद मिळतात, कारण दोघं मिळून आता तुम्ही देवाची सेवा करताय. Even as you adjust to the responsibilities of married life, आणि विवाहित जीवनाच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्याही तुम्ही पार पाडताना remember to keep God at the center of that marriage relationship. एक लक्षात ठेवायचं, त्या लग्न झालेल्या नात्यात सुद्धा त्या नवरा बायको मध्ये दोघांमध्ये देवाला केंद्रस्थानी ठेवायचाच. Don't say Jesus is his God and Jesus is the woman's God. No. असं नका म्हणू की येशू त्याचा देव आहे आणि येशू हिचा देव आहे. No, नाही, you नाही. combinedly you have one God. येशू आम्हा दोघांचा देव आहे. Pray together. एकत्र प्रार्थना करा, Worship together. आराधना एकत्र करा, Find ways to serve God together. देवाची सेवा करायचे मार्ग एकत्र शोधा. Come to church together. चर्चला येताना पण एकट्याने येऊ नका, दोघांनी एकत्र या. Let not the wife go to another church, husband go to another church, children Navra- go to the third church. नवरा एका चर्चला, बायको दुसऱ्या चर्चला, मुलं आणि तिसऱ्या चर्चला, असं करू नका. एक चर्च शोधा, सगळे तिथेच जा. A marriage that prioritizes God's work is a marriage that will always thrive in any condition. जे लग्न देवाच्या कार्याला प्राधान्य देईल ते लग्न कुठल्याही अवस्थेमध्ये भरभराटीलाच येईल. Praise God.
Fourth point, 4. serve God when you have your first child. पहिलं संतान झाल्यानंतरही देवाची सेवा सुरू ठेवा. The early years of parenting are busy and exhausting. पालकत्वाची सुरूची जी वर्ष असतात ती फार बिझी असतात. But त्यात आपण थकूनही जातो. But they are also an opportunity to involve your child in God's work. पण तुम्ही त्या तुमच्या लेकरांना सुद्धा देवाच्या कामामध्ये कुठेतरी व्यस्त करायची पण ती संधी असते. Pray with your baby. आपल्या लहान बाळाला घेऊन प्रार्थना कर. Sing in front of your babies. आपल्या लहान बाळाच्या कानात गा, त्यांच्या समोर गा. सांड्रा लहान असताना मी गायचे तिच्या कानात. Yes. तिला झोपवताना मी एक गाणं पण लिहिलं होतं तेव्हा. Yes, I God remember of that. Israel, God of Israel never slumbers, God of Israel never sleeps. असं Yes. मी लिहिलं होतं. तिला गायचे मी झोपवताना. And, झोपाळ्यावर. and let your children see you attending church faithfully. आणि तुमच्या मुलांना दिसू दे की माझे मम्मी डॅडी ना चर्चला नियमित जातात बरं का. They will know दुनिया एकीकडे its पण ते value. चर्चला जातात. See? मग मुलांना किंमत समजते. Amen. Because even if the father smokes, the son thinks I should also smoke, because if it was not important, my father would not have smoked. कारण कसं असतं, समजा वडील सिगरेट पितायत तर मग मुलगा जो आहे तोही सिगरेट प्यायला लागणार. कारण त्याला असं वाटतं माझे वडील जर सिगरेट पितायत म्हणजे तेवढं महत्वाचं काम असणार आहे. मग मीही सिगरेट पितो कारण मेरे डॅडी पिते ना. Deuteronomy 6 and 7 says, अनुवाद 6 आणि 7 मध्ये लिहिलंय. impress God's commandments on your children. Talk about them when you sit at home and when you walk along the road, when you lie down, when you get up. अनुवाद 6 आणि 7. आणि हे जे शब्द आज मी तुला आज्ञापितो ते तुझ्या हृदयावर असावेत आणि ते तू आपल्या मुलांना यत्नपूर्वक शिकव. आणि तू आपल्या घरात बसतोस तेव्हा, आणि तू वाटेने चालतोस तेव्हा, आणि तू निजतोस तेव्हा, आणि तू उठतोस तेव्हा तू त्याविषयी बोलत जा. So, see that. बघा, Make God's work part of your family's routine. देवाच्या कामाला ना तुमच्या पारिवारिक कर्तव्यांमधला एक भाग बनवायचा की देवाचं काम त्या मुलांनाही कळलं पाहिजे. Volunteer together. स्वेच्छेने व्हॉलंटरी काम करा एकत्र देवाचं काहीतरी. How beautiful it looks when the father is doing something else here in the church, the mother is doing something else in the church, the children are involved in something else in the church. मग दिसायला पण ते किती छान दिसतं ना की वडील चर्च मध्ये काहीतरी काम करतायत, आई चर्च मध्ये काहीतरी काम करते, मुलं पण चर्च मध्ये काहीतरी काम करतायत. व्हॉट अ साइट. What a sight. व्हॉट अ ब्युटिफुल साइट. Otherwise the parents are here, the children are somewhere else partying like Job's children. नाही तर आई बाप इथे आणि पोरं टोरं माहित नाही योबाच्या पहिल्या 10 पोरांसाठी सारखी कुठं पार्ट्या करतायत. Amen. हा बिचारा यज्ञ करून करून थकला. Even if it is something very simple, get together and do it. काही साधं सोपं जरी काम असलं ना देवाचं तरी एकत्र मिळून खरा ना भारीच पाहिजे. And sometimes Christmas times are a great blessing. आणि कधी कधी मग क्रिसमसचा काळ फार आशीर्वाद The असतो. whole family should get involved in decorating the house. संपूर्ण परिवाराने आपलं घर सजवण्यामध्ये भाग घ्यायचा, क्रिसमस ट्री वगैरे सगळं. The children also know the value of it. मग मुलांना पण त्याची किंमत कळते. And so when your child grows up seeing you serve God, आणि तुमच्या मुलांनी तुम्हाला असं देवाची सेवा करताना लहानपणापासून पाहिलं ना, they will learn that faith is not something that to just talk about. मग मुलं शिकतात की हा विश्वास फक्त बोलण्यात नाहीये, करण्यात It's आहे. something to live about. काहीतरी जगण्यासारखा हा विश्वास आहे. त्यांना कळतं. Fifth point. 5. Serve God when your children are teenagers. देवाची सेवा तुमची मुलं टीनेज मध्ये असतानाही करा. The teenage years can be challenging, टीनेजर्स जे असतात ना 13 ते 19 ती वर्ष फार आव्हानात्मक असतात. but they are also a crucial time to model a life of faith. पण ती वर्ष एक विश्वासाच्या जीवनाचा नमुना सादर करण्यासाठी सुद्धा तेवढी महत्वाची आहे. Teenagers are watching to see if their parents' faith is real or not. कारण टीनेजर बघत असतात त्यावेळेला आई बापाला तपासत असतात की त्यांचा विश्वास खरा आहे का नाहीये. See how they react in the troubles. आणि त्रासांमध्ये माझे आई बाप कशी प्रतिक्रिया करतात. Whether they scream or holler or what they do. किंचाळतात, भांडतात, ओरडतात, झिंजा उपटतात, काय करतात. Or they just sit down and kneel down and pray. का खाली बसून गुडघे टेकून सरळ प्रेयरच करतात. They are watching. मुलं बघतायत. Children watch you, parents. मुलं तुम्हाला बघतात बर They का. have more than 10 eyes. मुलांना ना तुमच्या मुलाबाळांना 10हून जास्त डोळे आहेत. Amen. अख्खीकडून तुम्हाला बघतात ते. Your action speaks louder than words. आणि मग तुमची कृत्य तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त बोलून जातात. And your involvement in God's work sets a powerful example for all of them. आणि मग देवाच्या कृत्यात जर तुम्ही गुंतलेले असाल तर ते तुमचं उदाहरण त्या सगळ्या मुलांसाठी एक नमुना बनतं. Amen. So find ways to include your
teenagers in the ministry. तर तुमची मुलं जर टीनेजर असतील तर त्यांना कुठेतरी देवाच्या कार्यामध्ये कसं गुंतवता येईल ते बघा. That's why the teenagers also, when some new person comes and joins your group, don't neglect them, don't avoid them, don't be too harsh with them, because they have just come now. You have to protect them and take them in your group. म्हणून टीनेजर्सचा पण जो काही ग्रुप असेल ना, त्यांनी पण समजा कोणी नवीन टीनेजर त्याच्यामध्ये आले तर त्यांना एकदम प्रेमाने जवळ घ्या, त्यांना असं हळहळ करून हाकलू नका लावू. Otherwise, once they go out, they will not come back. कारण ते निघून गेले ना एकदा या गेटच्या बाहेर गेले की मग जातीलच. Say, it's so difficult for them to come. कारण त्यांनी येणंच एक तर एवढं अवघड आहे. So I encourage the teenagers, if you are long time in the Lord. तर मी अशा आपल्या चर्च मधल्या टीनेजर्सना 13 ते 19 मधली जी मुलं मुली आहेत त्यांना एक प्रोत्साहन देत आहे असं सांगून, If you are many years in the Lord, की समजा प्रभू मध्ये तुम्ही बरीच वर्ष आहात, if newcomer comes, entertain them, आज समजा कोणी नवीन नवीन make मुलगा them मुलगी feel आले comfortable. तर त्यांना तुम्ही कम्फर्टेबल फील करवा, त्यांना आपल्या ग्रुप मध्ये घ्या. Amen. आमेन. Proverbs 22:6 says, नीतिसूत्र 22वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन म्हणतं, train up a child in the way he should go, and when he is old, he will not depart from it. नीतिसूत्र 22वा अध्याय 6वं वचन, मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला लाव, म्हणजे तो वृद्ध झाल्यावर सुद्धा त्यापासून वळून जाणार नाही. So by staying involved in God's kingdom during this season, तर या ऋतूमध्ये देवाच्या कार्यात तुम्ही जर व्यस्त झाला you not only guide your teenagers, but also keep yourself grounded and तर purposeful. तुम्ही तुमच्या वयात आलेल्या मुलांना सुद्धा संकल्पपूर्ण आणि एक मुळावलेलं प्रभुत्व जीवन जगण्यासाठी उदाहरण देत आहे. Amen. आमेन. 6th point. 6 Serve God when your children grow up. तुमची मुलं मोठी झाल्यानंतर सुद्धा देवाची सेवा कायम करा. When your children grow up, समजा तुमची मुलं आता मोठी झाली, some parents feel purposeless, मग काही आई वडिलांना जसं मी आत्ताच म्हटलं समजतच नाही काय करायचं, or then they cling to their adult children, किंवा त्या आपल्या वयात आलेल्या मुलांना असं पाऱ्यासारखं चिकटून राहतात मग. trying to remain a central part of their की lives. त्यांच्या जीवनाचा अजून पण मी एक केंद्रस्थानातला भाग पाहिजे असं And त्यांचं म्हणणं. this can lead to tension at home, आणि त्यातनं घरात टेन्शन येऊ शकतं कारण मुलांना तसं नको आहे. because as adult children they seek independence, कारण वयात आलेली मुलं ना आता स्वतंत्रता मागतात and instead of becoming overly involved in their lives, आणि त्यांच्या जीवनामध्ये जास्त लक्ष न घालता focus on God's work, देवाच्या कामात तुम्ही लक्ष लावा. because this season is an opportunity to dedicate more time in God's work. कारण हा ऋतू एक संधी आहे देवाच्या कामामध्ये जास्त आपण अधीन आणि समर्पित व्हायसाठी असलेला ऋतू. When you reach the middle age, जेव्हा तुम्ही मध्यम वयाला येता your work for God should increase. तेव्हा तुमचं देवाचं काम वाढलं पाहिजे. You see, when you have first child, your work may not be much. तुम्हाला पहिलं मूल झालं तर तेव्हा कदाचित तुम्हाला जास्त काम नसेल. But once the children reach the teenage years, start increasing the work of God more, so that you can decrease the work of God towards your teens. पण मी काय म्हणतो की तुमची मुलं टीनेजला येत असतात ना तेव्हा सुद्धा तुम्ही देवाचं काम सुरूच ठेवा, भले थोडं पण करत राहा, म्हणजे टीनेजला मुलं आल्यानंतर तुम्हाला ते देवाचं काम अजून वाढवता येईल. Amen. आमेन. Go on increasing it. देवाचं काम वाढवत जा, Then you will not feel the change. म्हणजे मग तुला तो बदल जाणवणार नाही. Join some prayer groups. Start a cell meeting. सेल मीटिंग सुरू करा, काय प्रेयर ग्रुप आहे आपला तिथं या, प्रेयर करा. I always like parents when sometimes they say to their children, today I am late, I will talk to you later. मला नेहमी अशा आईबापांचं म्हणणं आवडतं की जे मुलांना म्हणतात, मोठ्या झालेल्या मुलांना, की आज मला उशीर झाला, मी तुझ्याशी नंतर बोलीन. Say, that means they are busy in God's work. देवाच्या कामात ते लोक कुठेतरी बिझी आहे. Devil does not play. मग सैतान खेळत नाही. Idle mind is devil's workshop. कारण रिकामं डोकं सैतानाचा कारखाना, रिकामं डोकं सैतानाची फॅक्टरी आहे. Amen. वो तेरे नाम पे मत लिखा वो फॅक्टरी, वो क्या काम की. You can mentor young parents in the church. तुम्ही चर्च मधल्या नुकतंच मुलांना जन्म दिलेल्या तरुण पालकांना मार्गदर्शन करा. Yes. की मी सांगतो माझी मुलं आता मोठी झाली, कशी मोठी करायची असतात सांगतो थोडं. Jesus said, येशू the बोलले harvest is plentiful, हंगाम खूप आहे, but the laborers are very few. कामगार कमी आहेत ना. There is always more work to do in God's kingdom. देवाच्या राज्यामध्ये काम नेहमी जास्तच असतं. And your experience as a matured parent आणि समंजस पालक म्हणून तुमचा जो काय अनुभव आहे can be a blessing to others आणि who are just कोणासाठी coming तरी- up. आणि कोणासाठी तरी तो आशीर्वाद बनू शकतो ज्यांचं नुकतंच लग्न झालंय, नुकतंच आता पहिलं संतान झालंय. From your mistakes, तुमच्या चुकांमधून
You can tell the younger couples not to make those same mistakes. तुमच्या चुकांमधनं शिकून घेऊन तुम्ही त्या तरुण जोडप्यांना सांगू शकता, आम्ही या चुका केलेल्या आहेत, तुम्ही करू नका. You can also explain to them how to raise up godly children आणि त्या if you have one. त्या तरुण जोडप्यांना तुम्ही सांगू शकता की भक्तिमान मुला मुलींना कसं मोठं करायचं. Say, some parents don't do that. काही आई वडील असं करत नाहीत. They have raised up godly children who are settled in life, who have their children, but they are not still employed in training up young couples. काही आई वडील असं करत नाहीत. त्यांची स्वतःची मुलं आता मोठी झालेली आहेत, भक्तिमान आहेत, त्यांना मुलं झालेली आहेत. पण आता हे जे आई बाप आहेत ते हे ज्ञान दुसऱ्यांना वाटत नाही जे त्यांनी करायला हवं. 7th point. सातवा मुद्दा. Serve God when your children leave the nest. आणि मुलं जेव्हा घर सोडून जातात तेव्हाही देवाची सेवा सुरू ठेवा. When children grow up and leave home, मुलं मोठी झाली की घरं सोडतात. some parents feel lost and purposeless. काही आई वडिलांना त्यावेळेला असं हरवल्यासारखं आणि संकल्पहीन वाटतं की आता मी काय करू. And then what they do, they open the albums and start seeing only the photos. आणि मग अल्बम उघडून उघडून लहान असतानाचे फोटोज बघत राहणार. हे 1 वर्षाचे फोटो होतं नाही 6 महिन्याचं कुठं गेलं माहित नाही आता ते कुठं गेलं. See, they have no work. काम नाही ना. किती पटतंय ना. तुझी होतील मोठी तेव्हा आठवशील आम्हाला. But this can be one of the most exciting seasons of living a life with a purpose towards God. पण देवासाठी संकल्पपूर्ण एक जीवन जगणं ना एक खूप मस्त ते म्हणजे त्या वयात पण ते बहारदार असतं. Amen. देवाचं काम नाही सोडायचं बेटा. See, the real joy comes for working for God. खरा आनंद देवाचं काम करूनच मिळतो हे लिहून ठेवा. Yes. खरा आनंद देवाची सेवा करूनच मिळतो हे लिहून ठेवा. I have seen some mothers मी काही आयांना पाहिलंय who love their children, ज्यांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे. but at times they send their children to their aunts. पण कधी कधी ते आपल्या मुलाबाळांना काकूकडे मावशीकडे देतात पाठवून. थोडं मला शांती थोडं शांती पाहिजे दे. बाबा. But when you're working for God, पण देवासाठी काम you करता are never tired. कधीच आपण दमत नाही, कधीच थकवा येत नाही. Because now you have fewer responsibilities का आता तुमची जबाबदारी कमी झाली, and more time to dedicate to God's work. वेळ पण जास्त आहे देवाचं काम करायला. Teach in Sunday school if संडे you स्कूल want. मध्ये या शिकवा. काय असं काम हवंच असेल तुम्हाला, Join a prayer ministry. प्रेयर मिनिस्ट्री आपला जो प्रेयर टावर आहे तिथे जा, प्रेयर करा. There is always need in the church. काम खूप आहेत, गरजा खूप आहेत रे. ज्याला काम हवं त्याला कुठेही सापडते. Amen. चर्च मध्ये सुद्धा 8th point. करायची इच्छा पाहिजे. 8वा मुद्दा. Serve God when you have grandchildren. आणि नातवंड झाल्यावर सुद्धा देवाची सेवा सुरू ठेवा. Many parents find themselves taking care of their grandchildren as their children are asking for help. अनेक आईबापांचं कसं होतं की त्यांची मुलं मोठी होतात, त्यांना मुलं होतात, मग ती मुलं त्यांना मदत मागतात की आई ग बाबा आज माझ्या मुलांना तुम्ही सांभाळा ना. While this is a blessing, आशीर्वादच आहे आजी आजोबांनी असं वेळ काढून त्या नातवंडांना सांभाळणं. it's important to remember पण हेही त्यासोबत लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. that your life तुझं जीवन and spiritual purpose आणि आध्यात्मिक संकल्प go beyond babysitting. त्या बेबी सिटिंगच्या पलीकडचे आहेत. म्हणजे आपण फक्त पाळणं घर सुरू नाही केलेलं. Balance your time, वेळ संतुलित ठेवा. love and care for your grandchildren, नातवंडांची काळजी करायची, त्यांच्यावर प्रेम करायचं, वादच नाही. but also remain involved in God's work. पण देवाच्या कामात सुद्धा व्यस्त राहायचं. Because this is a wonderful time कारण हा एक काळ पण सुंदर काळ आहे to show your grandchildren नातवंडांना दाखवायला what a life of faith looks like. विश्वासाचं जीवन कसं दिसतं बघा. Amen. नातवंडांना सुद्धा आपण ते दाखवू शकतो. Bring your grandchildren, pray with them, नातवंडांना घेऊन या, त्यांच्या सोबत प्रार्थना करा, teach them the Bible verses, त्यांना बायबलची वचनं शिकवा, get them to church. त्यांना चर्चला घेऊन या, Amen. Share Bible stories with them बायबल मधल्या कहाण्या त्यांना सांगा. and let them see you आणि त्या नातवंडांनी बघावं how तुमच्याकडे you serve God की माझ्या आजी आजोबा even देवाची at this किती- old age. माझ्या आजी आजोबा उतारवयात पण देवाची किती छान सेवा करतात. You have to leave a legacy of faith एक वारसा सोडून जा विश्वासाचा, that will inspire even those grandchildren to follow your footsteps. जिथून नातवंडांना सुद्धा प्रेरणा मिळेल की मी माझ्या आजी आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून चालणार आहे. What a blessing Timothy had Oh. because his mother was after him, his grandmother was after त्या him. तिमोथीला किती मोठा आशीर्वाद होता. त्याची आई आणि आजी त्याच्या मागेच लागलेले असायचे प्रभू विषयीनं सांगत सांगत. Why? का? It was 2 against 1. कारण की 2 विरुद्ध 1, आजी आणि आई आणि एकीकडे हा तिमोथी. No, Timothy's father. तिमोथीचे वडील, Timothy's father was an unbeliever. तिमोथीचे वडील अविश्वासू होते. But Timothy's mother and आजी आणि grandmother were believers. आजी आणि आई विश्वासू होते, वडील अविश्वासू होते. 2 against 1. So who won? मग who won? कोण जिंकलं? Mother and grandmother. आजी आणि
आई जिंकली because Timothy became a pastor. आणि तिमोथी पास्टर झाला. Amen. ह्यांचा प्रभाव जास्त पडला. The Greek father had no power. त्या हेलेंडी बापाचा प्रभावच पडला नाही But काही. what if they hadn't played their role? पण आई आणि आजीने आपली भूमिका बजावली नसती तर Timothy would have become like his Gentile father. तिमोथी आपल्या परराष्ट्रीय बापासारखाच झाला असता. Praise God. देवाला धन्यवाद. See, life is always busy, आयुष्य तर नेहमी बिझीच असतं. but God's work is too important to postpone. पण देवाचं कार्य फार महत्वाचं आहे. त्याची अशी ढकलाढकली पुढे टाळमटाळी करू नका. So parents, come forward and serve God now. तर आई बापांना आता निवेदन आहे, पुढे या, देवाची सेवा करायला सुरुवात करा. Whether you're alone एकटे असा, or married नाहीतर लग्न झालेले or असा, raising up small children नाहीतर लहान मुलांना मोठं or करणारे guiding असा, teenagers नाहीतर टीनेज मोठे करणारे असा, or stepping into the empty nest season. नाहीतर रिकाम्या घरट्यात राहणारे आई बाप असा. Amen. आमेन. It should be a proud day for you to say like Joshua, अभिमानासारखा दिवस तुमच्यासाठी तो असला पाहिजे. as for me and my house, we will all serve the Lord. योशुआप्रमाणे अभिमानाचा तो दिवस तुमच्यासाठी असायला पाहिजे, जिथे तुम्ही म्हणाल की मी आणि माझे घराणे देवाची सेवा So करणार. you need to make this commitment तुम्ही हा करार करा. that I will serve God. Say, I will serve God म्हणा, माझ्या मागून मी देवाची सेवा in करणार. every season of my life माझ्या आयुष्याच्या प्रत्येक ऋतूमध्ये to fulfill God's purpose, देवाचा संकल्प पूर्ण करायला to raise up godly children आणि एक भक्तिमान दैवी मुलं मोठी करायला and leave a legacy of faith आणि विश्वासाचा वारसा सोडायला, that will impact my children जो माझ्या मुलांवर छाप सोडेल and generations to come. आणि येणाऱ्या सगळ्या पिढ्यांवर छाप सोडेल. Praise God. की आमच्या घराण्यात एक पीटर डेव्हिड सिल्वे आणि जयश्री पीटर सिल्वे होत्या, Amen. असं त्या पुढच्या पिढीने म्हणावं. Don't sit on the sidelines. साईड लाईनला कुणीतरी बसून डोक्याला हात मारू नका. Step forward. पुढे या जरा. Be a family that serves the Lord पुढे या. with joy. असा परिवार बना जो आनंदाने देवाची सेवा करतो. I want you to see that you serve God in every season of your life. माझी इच्छा आहे, मला हे बघायचं आहे की तुम्ही देवाची सेवा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कराल. And God's work is not just for the few. आणि देवाचं काम काही असं थोड्या लोकांसाठी नाही, फक्त आमचं आणि तुमचं नाही असं नव्हे. It is for everyone, देवाचं काम सगळ्यांसाठी आहे. including parents who are raising the next generation of believers. आणि जे आई बाप पुढची पिढी विश्वासू लोकांची मोठी करतात त्यांच्यासाठी पण देवाचं काम आहे. Now, why serving God matters in every season? आता आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर देवाची सेवा करणं का महत्वाचं आहे? Take the first point. त्यातला पहिला मुद्दा घ्या. Parenting is temporary, but God's work is eternal. पालकत्व तात्पुरतं आहे, देवाचं काम सनातन आहे. Your role as a parent will change as your children grow. आई बाप म्हणून तुमची जी भूमिका आहे ती भूमिका तुमची मुलं मोठी झाल्यानंतर बदलणार आहे. But your calling to serve God never ends. पण देवासाठी तुझं जे काम करायचं पाचारण आहे, कॉलिंग आहे, ते कधीच बदलणार नाहीये. By staying involved in the ministry, मिनिस्ट्रीमध्ये सेवा कार्यामध्ये व्यस्त राहून you will always have a purpose. तुम्हाला नेहमी एक आयुष्याला संकल्प असेल. When a person has a purpose of living, he will live long. आणि एखाद्या माणसाकडे जेव्हा जगायला काहीतरी संकल्प असतो ना, तो दीर्घायुष्य जगतो. He will live long. तो लवकरचा मरत नाही, तो दीर्घायुष्य जगतो, कारण संकल्प आहे. No matter what season of life you are in. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर असा, लहान असा, मोठ्या असा, मिडल एज असा, उतारवय असा, काय असा. Second point. 2, Avoid becoming idle. रिकाम टेकडे बसू नका. Never be idle. कधी रिकाम टेकडे बसू नका. आता म्हणजे खिशामध्ये हात घालून रिकाम टेकडे क्या करू. When parents stop serving God, आई वडील जेव्हा देवाची सेवा बंद करतात they often feel purposeless. तेव्हा नेहमीच त्यांना असं संकल्पहीन वाटतं, ते बिथरून जातात. Once their children no longer need them. मुलं मोठी झाली आणि मुलांना आता त्या आईबापांची गरज नाही म्हटल्यावर ते आईबाप बिथरतात की आता करायचं काय. This can lead to feelings of emptiness and depression. आणि यातून त्यांना रिकामं वाटू शकतं, यातून त्यांना डिप्रेशन किंवा नैराश्य येऊ शकतं. And such people face even health आणि problems. अशा आई बापांना मग तब्येतीमध्ये सुद्धा काही ना काही बिघाड येतात, आजार रोगराई व्हायला लागतात. But parents who are active in God's work, पण जे आई बाप देवाच्या कामात ऍक्टिव्ह आहेत they will always remain energized, purposeful and fulfilled. ते नेहमी असे स्फूर्तीनं भरलेले, संकल्प असलेले आणि त्यांना असं पूर्ण वाटत असेल असे असतात. Third point. 3, Set a lasting example for your children. मुलांसाठी तुमच्या एक टिकणारं उदाहरण घाला. When children see their parents faithfully serving God, मुलं बाळ जेव्हा आई वडिलांना बघतात की अरे विश्वासूपणे माझे आई बाप देवाची सेवा करतात, they learn the importance of living a life of faith. मग ती मुलं सुद्धा महत्व शिकून घेतात की विश्वासाचं जीवन जगण्यामागचं महत्व किती आहे. And so your service becomes a legacy that shapes their values and even their priorities also. आणि मग तुमची सेवा त्यांना एक वारसा म्हणून मिळते
आणि एक उदाहरण, एक नमुना म्हणून तुमचं जीवन त्यांच्या समोर असतं. Because when they see you as a parent prioritizing God above all else, कारण जेव्हा they ती will मुलं- also do the same. कारण जेव्हा ती मुलं तुम्हाला, आई बापाला, देवाला, देवाच्या कार्याला प्राधान्य देताना बघतील, तेव्हा तीही मुलं तसंच करतील. Serving God is not just a phase. देवाचं काम करणं म्हणजे एक आलेला फेज आहे आणि तो फेज गेला असं नसतं It's a ते. calling of lifetime. अरे देवाचं काम करणं आयुष्यभराचं कॉलिंग आहे. And don't wait for the right time to begin. आणि मी बघतो, करीन, जरा वेळ येऊ दे, मी करेन. तुझी वेळ कधी यायची, तू Any कधी करायची. time is a right time. कुठली पण वेळ बरोबर आहे, सुरू कर. You have to शुभस्य get शीघ्रम, involved. शुभस्य शीघ्रम म्हणतात ना, की पटकन सुरू कर. Start when you're single. आणि एकटा असताना सुरू कर की. Continue when you're married. आणि लग्न झाल्यानंतर करतच राहा. Keep going when you're raising up children. मुलं मोठी करतानाही करत राहा. Remain faithful when your children grow up आणि and leave मुलं- this nest of yours. मुलं मोठी झाली आणि घर सोडून गेली, त्यानंतर पण तुम्ही तुमची कामं सेवा करतच राहा. ते- सिंपल आहे. And so if you dedicate yourself to God's work in every season of your life, तर असं तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला जर स्वतःचं जीवन देवाच्या कामात व्यस्त you केलं, will be completely तुम्ही satisfied. पूर्ण समाधानी व्हाल. You will never say, I have no purpose. कधी तुम्ही असं म्हणणार नाही की माझ्या जीवनाला काही संकल्पच नाही, अर्थच नाही. Instead, you will experience joy and fulfillment of life that हो ना. will only glorify God. उलट पक्षी तुम्हाला एवढा आनंद मिळेल आणि तुम्ही एवढ्या आनंदाने देवाचा गौरव करतच जगाल. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. I will give you some examples in the Bible बायबल मधली काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. how these people lived a balanced parenting life. हे पालक काही कसं संतुलित जीवन जगले. Look at Noah. नोहा, Noah's obedience. नोहाचं आज्ञापालन बघा. Noah was a father नोहा बाप होता, who obeyed God's call ज्याने देवाच्या पाचारणाचं आज्ञापालन केलं. even while he was raising his family. आणि परिवार तो त्याचा वाढवत असताना, मुलाबाळांचं संगोपन करत असताना सुद्धा त्याने देवाच्या पाचारणामध्ये काम सुरू ठेवलं. God told him to build an ark, देवाने त्याला तारू बांधायला आदेश दिला. and it was a massive work. आणि इतकं मोठं प्रचंड काम होतं ते. It was also a time consuming work. आणि वेळ घेणारं काम होतं. त्याला फार वेळ लागला ते तारू बांधायला. Yet Noah's obedience saved his family तरी नोहाच्या आज्ञापालनानं त्याचा परिवार वाचला की नाही. and preserved humanity. आणि मानव जातीला त्याने सांभाळून ठेवलं बघा. कारण त्या आठांमधनं पुढे मानवजात सुरू झाली. Yes, when you build an ark, जेव्हा तुम्ही तारू बांधाल, it is not taking care of your family. ते तुमच्या परिवाराला सांभाळणं नाहीये. There is a purpose. त्याच्या मागे संकल्प आहे. ओनली फॅमिली फॅमिली नो, देर इज पर्पज बिहाइंड इट. See? If he was only interested in raising up his family, he would have done some farming work. नोहाला जर फक्त आपली 3 मुलं मोठं करण्यामध्येच इंटरेस्ट असता तर त्याने काहीतरी शेती भीती केली असती. But he was building God's kingdom. तो देवाचं राज्य बांधत होता. See? And that's how he preserved humanity. आणि अशा रीतीने त्याने पुढची मानवजात सांभाळून ठेवली. कारण त्या आठांमधनं मानवजात सुरू झाली. मग He didn't use his family responsibility as an excuse to ignore God's call. त्याने पारिवारिक जबाबदाऱ्यांना कारण लावून देवाच्या कामाकडे दुर्लक्ष केलं नाही की आज म्हणजे टाइम नाही, बच्चे ऐसा है वैसा है. नाही नाही, देवाचं काम काम. I believe माझा विश्वास आहे he must have involved his family also in God's mission. त्याने त्याच्या फॅमिलीला पण देवाच्या कामगिरीमध्ये घेतलं असेल की थोडे खिळे तुम्ही ठोका. Amen. मी तारू बांधतोय, थोडे खिळे तुम्ही पण ठोका. Come on, get the plank from the jungle. जा रे, प्लायवूड घेऊन ये जंगलातून. You fellow, you cut the wood. तो मधला जो आहे त्याला लाकूड कापायला लाव. See, each one of them was involved. प्रत्येक जण होता व्यस्त त्याच्या फॅमिलीतला. And that saved them. त्यातून ते वाचले, तारले. When you work for God, the service for God will save you and your family. तू जेव्हा देवाची सेवा करशील ना, तुझी देवाची सेवा तुला आणि तुझ्या फॅमिलीला तारेल, Yes. वाचवेल, तारेल. पण तू काम मध्यात सोडू नको. Parents today can learn from Noah's example. आई बाप आज नोहाच्या उदाहरणातून शिकू शकतात. Realizing that serving God and raising a family are not separate callings. ही जाणीव करून की देवाची सेवा करणं आणि परिवार सुद्धा मोठा करून उभं करणं हे काही वेगवेगळं काम नाहीये. They work together. ते एकत्र होतं. They work ते together. एकत्र होतं. सेवा सुद्धा केली जाऊ शकते, फॅमिली सुद्धा बनवू शकतात. Second, 2 Priscilla and Aquila's ministry. प्रिसिला अक्विलाची सेवा. Acts 18. प्रेषितांची कृत्य 18वा अध्याय. Priscilla and Aquila were a married couple प्रिसिला अक्विला एक विवाही जोडपं who worked together to serve God जे एकत्र देवाची सेवा करत असत while also maintaining their livelihood as tent makers. आणि तंबू विणत असत. त्यांचा पेशा तो होता. See,
their profession was tent maker. त्यांचा पेशा होता तंबू बनवणे. But they did not spend all their lifetime only in tent making. पण त्यांनी अख्खं आयुष्य तंबू बनवण्यात घालवलं नाही. If they did that, जर त्यांनी असं केलं असतं की they would have lost their destiny. तर आयुष्याची दिशाच त्यांची चुकली असती. But पण they involved in Bible study. ते बायबल स्टडी मध्ये गुंतले, They involved in prayer. ते प्रार्थनेत गुंतले. So much so they knew the word of God that they trained Apollo also. एवढं की त्यांना इतका देवाचा शब्द कळायला लागला की त्यांनी अपोलो नावाच्या मुलाला पण प्रशिक्षण दिलं. See? They worked with Paul. पॉल सोबत त्यांनी काम केलं. Paul also became a tent maker. पॉल सुद्धा तंबू बनवणारा विणणारा झाला. See? They opened their home for ministry. प्रिसिला अक्विलानी आपलं घर सेवेसाठी उघडलं. Supported Paul in his missionary पॉलला journey. आधार दिला मिशनरी प्रवासात. Their lives show त्यांची आयुष्य आपल्याला दाखवतात that parents can balance family life and work life and ministry as की well. आई बाप पारिवारिक जीवन, नोकरी पेशाचं जीवन आणि सेवेचं जीवन सगळं ऍट अ टाइम संतुलित ठेवू शकतात. Amen. परिवार झाला म्हणून सेवा सोडली, सेवा आली म्हणून नोकरी सोडली असा गोंधळ नाही करणार. परिवार आले म्हणून देवाचं काम सोडलं, देवाचं काम लागलं तर परिवार सोडलं असं नाही. नाही मी सेवेत आहे मग फॅमिली सोडली काय गरज. सेवा थोडं म्हणते संन्यास घे. See? And by serving God together, आणि एकत्र अशी देवाची सेवा करून they strengthened their marriage also. त्यांनी आपल्या स्वतःच्या विवाहाला पण ताकद दिली. And that gave a lasting impact on the early church. आणि त्यातून पहिली जी मंडळी किंवा चर्च होतं ना त्याच्या असली सॉलिड छाप पडली ना. What about Hannah's dedication? हन्नेचं किती समर्पण. 1 Samuel, 1st chapter. 1 शमूएल पहिलाच अध्याय. Hannah longed for a child. हन्नेला संतान हवं होतं. And when God blessed her with Samuel, आणि जेव्हा देवाने तिला शमूएल नावाचा मुलगा दिला she dedicated him to the Lord's service. तिनं परत तो मुलगा देवाच्या सेवेला देऊन टाकला. And Hannah's story teaches us आणि हन्नेची कहाणी आपल्याला शिकवते that while parenting is a blessing, की पालकत्व एक आशीर्वाद आहे our children ultimately belong to God. तरी आपली मुलं शेवटी देवाच्या मालकीची आहेत. They are a gift to you. मुलं तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे. Who gave the gift? God. कोणी दिली देणगी? देवाने. मुलं कोणी दिली? देवाने. See, our children ultimately belong to God. आपली मुलं शेवटी देवाच्या मालकीची आहेत. Their soul belongs to God. त्यांचे जीव देवाच्या मालकीचे आहेत. So, Hannah's act of dedicating Samuel reminds parents तर हन्नेनं हे जे कृत्य केलं की देवाने दिलेला शमूएल तिनं देवाला परत केला that they should trust God with their children's future. की त्यातनं कळतं की आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे And they should involve themselves in God's ministry. आणि स्वतःला देवाच्या सेवेत व्यस्त ठेवलं पाहिजे. Sometimes, कधी कधी like Moses' mother, you have to cast them हो in ना. the Nile River. मोशेच्या आईसारखं मोशेला नदीवर सोडायचं लवळ्यामध्ये. Yes. Sometimes what God can do, He can do a better job than you. कारण कधी कधी ना तुझ्यापेक्षा चांगलं काम, कधी कधी नाही, आय तो फील ऑलवेज ओनली देव आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करतो. वेळ आली की मुलांना नदीवर सोडून द्यायचं. Sometimes कधी कधी you have to just trust God to do it. देवावर विश्वास ठेवायचा आणि द्यायचं सोडून. Because there are many things that we as parents cannot do. कारण बऱ्याच गोष्टी आईबाप या नात्यानं आपल्याला नाही करायला जमणार आहेत. God can do it better. देवच करू शकतो ते चांगलं Amen. आणि ते देवालाच करू द्या. Now, why parents should serve God alongside raising children? का आई वडिलांनी मुलांना मोठं करत असताना बाजूबाजूला देवाची पण सेवा करायची? First, एक to set a godly example. एक भक्तिमान उदाहरण त्या मुलांना सुद्धा आपण घालून द्यायचं. Children learn by watching their parents. मुलं बाळ आपल्या आई वडिलांकडे बघूनच शिकतात ना राजा. When they see their parents serving God, मुलं बाळ जेव्हा बघतात की माझे मम्मी डॅडी देवाची सेवा करतायत, whether through church involvement मग चर्चला जाऊन चर्च मध्ये काही करा म्हणा, or some activity anywhere, नाहीतर आणि कुठे काहीतरी देवाचं काम म्हणा, or simple act of kindness, नाहीतर काहीतरी दया म्हणा, कोणावर दया केली म्हणा, they learn the value of faith and true service. मुलं बघतात आणि विश्वासाची खरी किंमत आणि सेवेची खरी किंमत त्यांना मग कळते. And so by serving God, तर देवाची सेवा करून parents are teaching their children आई बाप आपल्या मुलांना शिकवतायत what it means to live a life of faith. की विश्वासाचं जीवन म्हणजे काय या बघा. Amen. Amen. Second, दोन to find lasting purpose. म्हणजे पुढचा मुद्दा की हरवलेला संकल्प सापडणं. When parenting ends,
पालकत्व आपलं संपलं, मुलं मोठी झाली God's work continues. की देवाचं काम मग आपलं सुरू राहतं तसं पाहिजे. Amen. Amen. Parents who seek God's kingdom will always find purpose. आणि जे आईबाप देवाचं राज्य शोधत राहतात त्यांच्या आयुष्याला नेहमी संकल्प No असतात. matter what stage of their life they are in. मध्ये आयुष्याच्या कुठल्याही टप्प्याला असो, उतारवय असो, म्हातारे असो, काय पण असो, Serving God brings fulfillment and joy देवाची सेवा एक आपल्याला संपूर्णता आणि आनंद देते. that endures beyond the parenting years also. आणि जो आनंद, जी संपूर्णता पालकत्वाची जी वर्ष होती त्याच्याही पलीकडे जातं. Third, 3. to build a legacy of faith. विश्वासाचा वारसा तयार करा. Parents who serve God leave a legacy that lasts for generations. जे आईबाप देवाची सेवा करतात, तुम्हाला माहितीये पुढच्या पिढ्यांसाठी ते वारसा सोडतायत. Yes. I know after I go, there will be generations after you will follow the Lord. मला माहितीये ना, मी गेल्यानंतर पिढ्या देवामागे चालणार आहेत. माझ्याद्वारे तुम्ही, तुमच्याद्वारे पुढचे. Yes, your great grandchildren also will serve तुमची God. नातवंड पतवंड जे पुढे असेल ते सगळे देवात येणार आहेत. Amen. आमेन. Just as Timothy's faith was influenced by his mother जसं Eunice and grandmother Lois. जसं तिमोथीच्या विश्वासावर त्याची आई युनिस आणि आजी यांचा प्रभाव पडला, Today's parents, आजचे जे आईबाप, they can impact their children and grandchildren also. आजचे जे आईबाप आहेत ते आपल्या मुलांवर आणि नातवंडांवरती सुद्धा आपल्या जिवंत देवाच्या विश्वासाची छाप पाडू शकतात. Even their great grandchildren also. पतवंडांवरती सुद्धा पाडू शकतात. Amen. हो ना. A family that is rooted in God's work, पण जी फॅमिली, जो परिवार देवाच्या कामात मुहावलेला आहे, it becomes a beacon of hope. आशेचा किरण बनतो रे. ती And- फॅमिली आशेचा किरण बनते. Amen. आमेन. Such family is needed today. आणि असे परिवार आज गरजेचे आहेत. अशा फॅमिलीज अलीकडे मी म्हणतो हव्या आहेत. Fourth point, 4. to strengthen their own faith, स्वतःचा विश्वास ताकदवर करणं. involving themselves in God's work helps parents grow spiritually. आई वडील देवाच्या कामामध्ये व्यस्त राहिले ना की ते आई वडील आध्यात्मिक रीतीनं वाढत राहतात. Whatever I teach you, that same matter teaches me. आणि जे काही मी तुम्हाला शिकवतो ते सगळं मलाही शिकवतं. ती दुधारी तलवार आहे, Amen. तुला टोचते, मलाही आरपार छेदते. Sometimes you can lead a Bible study in the church. कधी कधी बायबल मध्ये छोटस आपण थोडं तुम्ही बायबल स्टडी घेऊ शकता. Amen. आमेन. Get involved in some kind of work. म्हणजे काहीतरी देवाचं काम हातात घ्या, काहीतरी घ्या देवाचं काम हातात. Only that will keep you long. त्यातूनच तुम्हाला ना एक संपूर्णता मिळेल, संकल्प मिळेल आणि जगत राहाल. Last point, शेवटचा मुद्दा, practical ways for parents to serve God. आई वडिलांनी देवाची सेवा करायचे काही व्यावहारिक मार्ग, प्रॅक्टिकल मार्ग. 1. 1. Involve children in the ministry. मुलांना मिनिस्ट्री मध्ये खेचा. Involve children in the ministry. मुलांना मिनिस्ट्री मध्ये गुंतवा. Parents can make service a family activity. आणि आई वडील काय करू शकतात, जी देवाची सेवा आहे ना त्याला एक पारिवारिक कृत्य करू शकतात. Volunteering together. की चला आपण सगळे व्हॉलंटरली एकत्र करू. Today we are going to somebody's house to pray. आज आपण कोणाच्या तरी घरी प्रेयरला जाणार आहोत. Come on children, get ready. चला मुलांनो तयार व्हा. So children should know that even to go out and pray is a work. मग मुलांना कळतं की अरे बाहेर जाऊन असं कोणासाठी तरी प्रार्थना करणं ही एक काम आहे. Otherwise children think नाही तर मुलांना वाटतं आम्ही बाहेर चाललो म्हणजे पिक्चरला, असं. बाहेर चाललो पार्टीला, बाहेर चाललो जेवायला. See, they should know there is another thing also to do. मुलांना कळलं पाहिजे अजून पण एक काम आहे करण्यासारखं. आपण कोणाकडे तरी जाऊन प्रार्थना करू शकतो. And so when you pray, they observe you. आणि तुम्ही प्रार्थना करताना मुलं तुमच्याकडे बघतात. Oh, this Oh. is the thing. असं आहे See का? how much they are in need. किती त्यांना गरज आहे बघा. And I am so healthy now. आणि मी तर किती See, आरोग्यवान आहे. many lessons are learned. बरेच धडे शिकतात रे मग त्या दरम्यान ती मुलं. Amen. आपल्याकडे Participating in some kind of activities in the church. काहीतरी चर्च मध्ये बरंच काय असतं ना कार्यक्रम. That's why त्याच्यात during भाग- Christmas we have dances and so many other activities. मग क्रिसमसच्या वेळेला आपण हे डान्सेस वगैरे ठेवतो. म्हणजे काय लोक बिझी राहतात ना. Amen. आणि अख्खं वर्षभर आपलं काही ना काही चाललेलंच असतं. And praise God for it. आणि देवाला धन्यवाद त्यासाठी. बिझी राहतात माणसं. Always busy. बिझी Amen. काम राहतं त्यांना काहीतरी देवाचं. Second, 2. make time for personal spiritual growth. व्यक्तिगत आध्यात्मिक वाढीसाठी वेळ काढा. Busy parents can still prioritize their relationship with God. कामात व्यस्त असलेले आई बाप देवाशी त्यांचं जे नातं आहे त्याला प्राधान्य देऊ शकतात. Setting aside time each day for prayer. वेळ काढल्याने मिळतो बरं का. तर तो वेळ काढायचा आणि थोड्या प्रार्थना करायच्या. And Bible study. बायबल स्टडी And करा. worship. एक पान तरी वाचा, आराधना करा. It will nourish your soul. जीव असा तगडा होईल It will ना. set an example
a positive example, a positive thinking. आणि एक उदाहरण, सकारात्मक विचार येतील. When you pray, your children will be comforted. तुम्ही प्रार्थना करायला लागलात ना की तुमच्या मुलांना असं कम्फर्टेबल वाटेल. Tell your children also. मुलांना पण सांगा, What is your problem? काय आहे प्रॉब्लेम? Don't worry, I will pray now. नको काळजी करू, मी प्रार्थना Let them know कळू दे that त्यांना. you prioritize prayer above every other opinion. मुलांना कळू द्यायचं की आम्ही प्रार्थनेला एक नंबरवर ठेवणारे लोक आहोत, आई बाबा आहोत. Amen. Amen. Third point. 3. Open your home for ministry. स्वतःचं घर पण सेवेसाठी उघडा. Parents can use their home as a place of ministry. आणि आई वडील सुद्धा सेवेसाठी आपलं घर उघडू शकतात. Open your home for cell meetings. सेल मीटिंग साठी घर उघडा. Be like Priscilla and Aquila. प्रिसिला अक्विला सारखे बना. They made their home a center of God's work. त्यांनी काय केलं? देवाच्या कामासाठी त्यांचं घर केंद्रस्थान केलं. In our house, आमच्या घरात we used to always have meetings. नेहमी मीटिंग असायच्या, नेहमी. Somebody had problems, they used to come and stay with us. कोणाला काही प्रॉब्लेम झाला आमच्याकडे येऊन राहायचे. One pastor was there. एक पास्टर होते, अजूनही ते पास्टर आहेत. Lots of trouble he had. खूप त्रास झाला त्यांना. He stayed in our house for 6 सुरुवातीच्या months. काळामध्ये प्रभूकडे आल्यानंतर तर 6 महिने आम्ही त्यांना आमच्या घरी ठेवलं. Say, open your house घरं for उघडा. fellowship, for prayer, for दिल बडा करो. guidance. घरं उघडा Counseling. प्रार्थनेसाठी, सल्ला मसलतीसाठी, लोकांना शिकवण्यासाठी. दिल बडे करो तो घर बडे बनेंगे. Amen. Fourth point. चौथा मुद्दा, Serve in small but meaningful ways. छोट्या छोट्या देवाच्या कामांमध्ये हात घाला, पण त्याला अर्थ असला पाहिजे. Even small acts of service, छोटी छोटी कामं देवाची. like writing encouraging notes, समजा एखाद्याला जरा प्रोत्साहनपूर्ण पत्र लिहायचं, preparing meals for those who are in need, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक करून त्यांना खाऊ घालायचं, or supporting church activities. त्या चर्चच्या कार्यात कुणाला मदत करायची. It is all contributing to God's kingdom. सगळं योगदान आहे ते देवाच्या राज्यात. Amen. आमेन. And that helps you to stay connected to God. आणि त्यातून आपण देवाशी कनेक्टेड राहतो रे. Amen. संबंध बने राहतो मग. And God's work is important. आणि देवाचं काम आहे पण महत्वाचं ना, कारण शेवटी जायचं तिथेच आहे ना. Praise आणि तो God. विचारणार पण हेच आहे ना की तू माझ्यासाठी काय केलं. Paul says पॉल म्हणाला in 1 Corinthians 15:58, 1 Corinthians 15:58, always give yourself fully to the work of the Lord. नेहमी देवाच्या कार्यामध्ये स्वतःला संपूर्ण स्वाधीन करा. Always ऑलवेज, नेहमी. give yourselves fully to the work of God, because you know that your labor in the Lord is not in vain. 1 Corinthians 15:58, प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा, कारण तुम्ही जाणून आहात प्रभूमध्ये केलेले तुमचे श्रम वाया जाणार नाहीत. Praise God. देवात घेतलेले श्रम वाया जात नाहीत. Are you getting me? कळताय का? Are you blessed with this word? आशीर्वादित होताय का Let या us all worship शब्दातनं, the या Lord. वचनातनं? मग चला सगळेजण मिळून देवाची आराधना करूया. Let not the devil work in your lives, सैतानाला ना तुमच्या जीवनात काम नका करू देऊ. because I sense in my spirit मला माझ्या आत्म्यात जाणवत आहे the devil is trying to work in some people's lives सैतान काही लोकांच्या जीवनात काम करायला बघतोय and not allowing them to serve God. आणि सैतान काही लोकांना देवाचं काम, देवाची सेवा करू देत नाहीये असं मला माझ्या आत्म्यात जाणवत आहे. Yes. हो, Some people feel now the church is not important. काही लोकांना आता असं वाटायला लागलंय चर्च महत्वाचं नाहीये, I won't come to church. मी नाही चर्चला येणार, I will stay at home. मी घरी राहीन, I will take care of my family. मी माझी फॅमिली सांभाळीन. काही लोकांना As असं long as वाटतं I have got relationship with God. जर माझं स्वतःचं देवाशी नातं आहे, चर्चला काय करायचंय. आहेत असे काही आहेत जे कुठल्याही चर्चला जात नाहीत. Only vertical relationship will not do. फक्त वरचं नातं चालणार नाहीये बेटा, Horizontal relationship also समांतर needs. नातंही साधावं लागेल. Love God, love your neighbor. देवावर प्रेम कर, शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम कर. चर्च तो आना पडेगा, You will become cold. नाही तर तुम्ही गार पडाल, गार. Amen. आमेन. Let us all worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. जब तक ये जीवन हालेलुया. रहे सेवा तेरी होती रहे, जब तक ये जीवन रहे सेवा तेरी होती Amen.
Yes, Lord. मर्जी है तेरी यही, भूलूं मैं तुझको नहीं, भूलूं मैं तुझको नहीं। हालेलुया। Yes. यीशु राजा हो मालिक तुम मेरे, Amen. यीशु राजा हो मालिक तुम मेरे। मैं ये सोचूं मैं ये चाहूं Yes. तेरी मर्जी पूरी करूं। Amen. मैं ये सोचूं मैं ये चाहूं तेरी मर्जी पूरी करूं। तेरे लिए जीवन मेरा तुझसे ही प्रेम करता। Yes. तेरे लिए जीवन मेरा तुझसे ही प्रेम करता। बलिदान से मुझे खरीदा, बलिदान से मुझे खरीदा, परलोक खोल दिया, Amen. परलोक खोल दिया। यीशु राजा, यीशु राजा हो मालिक तुम मेरे। जब तक ये जीवन रहे सेवा तेरी होती रहे। Yes. जब तक ये जीवन रहे Amen. सेवा तेरी होती रहे। मर्जी है तेरी यही, Yes, Lord. मर्जी है तेरी यही, भूलूं मैं तुझको नहीं, Thank you, Jesus. भूलूं मैं तुझको नहीं। Lord, I thank you and praise you, Lord. प्रभू मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो. Master, प्रभू माझ्या देवा, as long as we have life, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे we will serve you, Lord. आम्ही तुझी सेवा करणार आहोत. We will save you in faithfulness. आम्ही विश्वासूपणे तुझी सेवा करणार We will आहोत. serve you in faithfulness. विश्वासूपणे तुझी With सेवा आम्ही integrity. करू. सरळतेनं सात्विकतेनं सेवा करू With extreme love. आणि अगदी प्रेमानं सेवा करू. Master, प्रभू, for we know आम्हाला ठाऊक आहे that family responsibilities are temporary. पारिक जबाबदाऱ्या तात्पुरत्या आहेत. Raising children are temporary. मुलं मोठी करणं पण तात्पुरतच आहे. But your work is eternal. तुझं काम अनंत काळचं आहे. Father, देव बाप्पा, thank you for opening our eyes. धन्यवाद आमचे डोळे उघडल्याबद्दल. And I know, Lord, आणि मला ठाऊक आहे प्रभू, every parent now will get involved in your work. प्रत्येक आईबाप आता तुझ्या कामात काहीतरी भाग घेतील. They will go out बाहेर जातील, and bring people लोकांना आणतील into your kingdom. तुझ्या राज्यात They will get involved in your ministry. आणि तुझ्या सेवेत गुंतील. And I know they will live long. आणि मला माहित आहे त्यांना दीर्घायुष्य मिळेल. And they will be satisfied. ते समाधानी होतील. They will have fulfillment. त्यांना एक संपूर्णता They will लाभेल. have peace and शांती, joy. आनंद, खुशी मिळेल. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Now I pray, आता मी प्रार्थना करतो, as they will serve you, जसं तुझी सेवा ते करतील, double up their blessings in त्यांचे Jesus' आशीर्वाद name. दुप्पट कर येशूंच्या नावात. Double up their blessings in Jesus' त्यांचे name. आशीर्वाद येशूंच्या नावात दुप्पट Let कर. that sickness go in Jesus' तो आजार name. जाऊ दे येशूंच्या नावात. That disease will go in ती Jesus' रोगराई name. जाऊ दे येशूंच्या नावात. Blessings will flow forth in your house. आशीर्वाद तुमच्या घरात वाहतील. God will take care of your family. देव तुमच्या परिवाराला सांभाळेल. God will take care of your देव children. तुमच्या मुलांना सांभाळेल. God will take care of your health. देव तुमची तब्येत सांभाळेल. You involve yourself. तुम्ही स्वतःला व्यस्त करा. Bible says, बायबल म्हणतं, serve God, देवाची सेवा and His करा, blessings shall be upon your food and water. म्हणजे त्याचे आशीर्वाद तुमच्या अन्न पाण्याला लागतील. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let this be so असंच होऊ दे in my people's lives माझ्या लोकांच्या जीवनात from today, आजपासून in the name of Jesus. येशूंच्या नावात. And all the people said, Amen. व सर्व लोकांनी म्हणावे आमेन.
Amen. So I hope you will all be involved in God's work. तर माझी अशी आशा आहे की तुम्ही सर्वजण आता देवाच्या कामात काहीतरी भाग घ्याल And you will see a breakthrough in your आणि life. अशी नवीन सुरुवात तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळेल. In Jesus' name. येशूंच्या नावात. Praise God. Hallelujah. Please be seated. सर्वांनी कृपया खाली बसा.